मुलांनो, आज आपण काय शिकलो? विराम चिन्हे. व्हेरी गुड. आपण वेगवेगळी विराम चिन्हे पाहिली. कोणकोणती पाहिली? पूर्णविराम, स्वल्पविराम, अल्पविराम, प्रश्नचिन्ह. बरोबर. मग आपण बघितला पूर्णविराम कधी वापरतात? वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम. प्रश्नार्थक वाक्य असलं किंवा वाक्यामध्ये प्रश्न असला कुठे तर प्रश्नचिन्ह वापरतो. थोडा वेळ थांबायचं असलं तर अल्पविराम, स्वल्पविराम असं वापरतो. बरोबर. मग त्यावर आधारित तुम्हाला आज एक जोक किंवा एक गोष्ट सांगणार आहे. लक्ष द्या. एक माणूस असतो बरं का, आणि तो 2 वेळा चोरी करताना सापडतो. मग पोलीस त्याला घेऊन जातात, कोर्टात घेऊन जातात. आणि मग तिथे जज असतात की नाही, ते जज काय करतात, त्याला सांगतात की बघ तू 2 वेळा सापडला, आता याच्या पुढे जर सापडला तर मी तुला शिक्षा करेन. तो म्हणे ठीक आहे साहेब. मग म्हणे मला लिहून दे म्हणे, मी याच्या पुढे चोरी करणार नाही. मग त्याला सांगतात जज लिही म्हणे. मग जज म्हणतात लिही, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा, असं लिहायला लावतात. पण त्या चोराला तुमच्यासारखं विरामचिन्हांचा अभ्यास माहीत असतो का? नाही. त्याला नसतं माहिती विरामचिन्ह कुठे वापरायची. मग तो लिहितो मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा. पण तो काय करतो, पूर्ण विराम असतो की नाही, हा इथे न देता ह्या इथे देतो तो. आणि म्हणून ते वाक्य काय होतं, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा. हा, कळलं तुम्हाला?